पुण्यामध्ये अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स लागल्याचं पाहायला मिळालं आणि मार्केट यार्ड परिसरामध्ये अजितदादा समर्थकांनी हे बॅनर्स लावल्याचं पाहायला मिळत आहे। विकासाचा वादा अजितदादा अशा आशयाचे बॅनर झळकतायत पुण्यामध्ये आणि मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि अजितदादांच्या समर्थकांनीच बॅनर्स लावण्यात असल्याची चर्चा आहे। पुण्यामध्ये हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। मतदान झालं काल आणि 2 दिवस राहिलेले आहेत निकाल लागायला। त्याच्या अगोदरच मुख्यमंत्री असे बॅनर अजित पवारांचे लावण्यात आलेले आहेत। समर्थकांनी बॅनर लावलेले आहेत असं पाहायला मिळतंय पुण्यामध्ये। विकासाचा वादा अजितदादा अशा आशयाचे बॅनर्स पुण्यामध्ये झळकतायत आणि बॅनरवर हार्दिक अभिनंदन, प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा आशय सुद्धा दिसतोय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। बालाजी, एकीकडे पाहिलं तर रायगडमध्ये सुद्धा अजित पवारांच्याच समर्थकांनी तटकरेंचे बॅनर लावलेले आहेत आणि आता स्वतः पुण्यामध्येच हार्दिक शुभेच्छा देत बहुमतांनी विजय झाल्यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्याचे पाहायला मिळतात। काय चर्चा आहेत पुण्यामध्ये? नक्कीच अजित पवार जे आहेत ते पुण्याचंच नेतृत्व करतात, त्यामुळे पुण्यातल्या कार्यकर्त्यांचं हे त्यांच्यावरचं प्रेम किंवा अतिउत्साह म्हणावं लागेल। पुण्यातल्या मार्केटेड भागामध्ये हे सगळे बॅनर लागलेले आहेत। राष्ट्रवादीच्या काँग्रेस कार्यकर्त्याकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। आता 23 तारखेला निकाल आहे आणि जे अंदाज आले त्यानुसार त्रिशंकूची जी अवस्था दिसते त्यानुसार 20-25 आमदार जरी आले तरी अजितदादा मुख्यमंत्री होतील असा या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासासाठी ते सगळे बॅनर आता कार्यकर्ते लावत आहेत। प्रत्येक नेत्याचे कार्यकर्ते लावतात, तसेच बॅनर अजितदादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून या कार्यकर्त्यांनी लावल्याचं पाहायला मिळते। श्रद्धा, हो निश्चित, मात्र या बॅनर्समुळे चर्चांना बरंच उधाण आलेलं आहे। बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।